चोऱ्या, घरफोड्या, अवैध धंदे, विना परवाना शस्त्र यासारख्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्याआधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडे व महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याच अनुषंगाने दिनांक 2/9/2024 रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत संशयित इसम साहिल अबिद शेख, वय वर्ष 21, राहणार गोसावीवाडी अंजुमन स्कूल जवळ नाशिक रोड, हा नाशिक रोड येथे स्वतःच्या कब्जात पिस्टल सारखे हत्यार बाळगून उभे असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शोध पथकाचे गोकुळ कासार यांना मिळाल्याने सदर इसमाचा शोध घेतला असता तो नाशिक रोड हद्दीतील परिसरात समजता त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्याचा प्रयत्न करत त्याला पोलिसांनी पाठलाग करून अटक करून पकडून विचारपूस केली असता व तसेच त्याची अंग झडती घेतली असता एक देशी बनावटीची पिस्तल मॅगझिनसह एक जिवंत काडतूस असा एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 456/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी हे करीत आहेत. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक रोड.